गोदावरी नदीपात्राला पूर आलेला आहे आणि हिवरा गाव हे गोदावरी एकदम तीरावरती आहे, काठावरती आहे आणि या गावामध्ये पाणी शिरले आणि त्यामुळे या महिला गाव सोडून या ठिकाणी बाजूच्या गावात ज्या ठिकाणी सरकारने त्यांची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आश्रयासाठी आलेले आहेत. त्यांनी गाव सोडले. काय तुमच्या व्यथा काय आहेत? गाव सोडले, काय वाटतं गाव सोडलं? पाणी गंगाला आलं का नाही तर आमच्या गावात लयच अडचण म्हणजे आम्हाला बाहेर पण निघता येत नाही. चौकून गावाला येडा पडलेला. सरकारकडे काय मागणी? आमची मागणी आहे एकच की आम्हाला पुनर्वसन द्यावा. काय सध्या गावात काय परिस्थिती? गुरंढोर, जनावर आहेत ना, शेती आहे. शेती नाही आम्हाला, शेती नाही. मग मजुरीचा प्रश्न असेल. मजुरी करून काय परिस्थिती आमची एवढीच आहे. आम्हाला तेवढीच मागणी की आम्हाला पुनर्वसन व्हावा. सध्या घराने गेलेलं माणूस आलं घरात कुलप गिल्प लावून आलो, काय आणलं नाही संग काय नाही परिस्थिती. आता हाय का काय खायला सर घरात भिजलं एवढा नुसतं झालं आमच्या घराचं. आम्हाला रडू नका, रडू नका, रडू नका, रडू नका. बोल एकदा शब्द बोल ना. सगळं भिजलंय ते खायला नाही, नाही लागायचे महिना 2 महिने. आमची लई परिस्थिती बेकार होईल. कधीपासून परिस्थिती? 15 दिवस व्हायले. 15 दिवस व्हायले. गाव कवा सोडले? गाव 2 व्हायले. रोज आले गाव सोडले. कोण कोण आहेत तुम्ही इथं? कारखान्याला गेले तर मी एकलीच आहे. तर घर भरलंय पाण्याला. सरा पसारा भिजले तर आमचे. रडू नका, रडू नका. घरातलं साहित्य भिजलं का सगळं? सगळं भिजलंय, काहीच नाही. मला किती पाणी आहे घरामध्ये? चिचाखाली एवढं भरलंय. चिचाखाली घर आहे, सगळं पाण्यात सगळं गेलंय. घर भरलंय पाणी. या हिवरा गावातील महिलांच्या व्यथा आहेत. अक्षरशः या महिलांना हुंदका दाटून आलेला आहे आणि डोळ्यातले अश्रू आवरत नाहीत अशी परिस्थिती या गोदाकाठच्या नागरिकांची झालेली आहे. घर सोडलंय, पूर आलाय, घरामध्ये पाणी आहे, ज्या संसार उपयोगी वस्तू आहेत त्या सगळ्या काही वाहून गेलेल्या आहेत. ह्या मजूर महिला आहेत आणि त्यांच्या हाताला जवळपास 15 ते 20 दिवसापासून मजुरी देखील नाहीये, काम देखील नाही. त्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे आणि अशातच सगळं संसार, घरदार, लेकरं सगळं या ठिकाणी सोडून या ठिकाणी यावं लागलं. अशी गंभीर परिस्थिती गोदावरीच्या पुरामुळे यांच्यावरती निर्माण झालेली आहे. अक्षरशः आपण पाहू शकतोय त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत.